नमस्कार. आशा की रसोईमध्ये आपलं स्वागत आहे. मी आज दाखवणार आहे साबुदाण्याची खिचडी बनवून उपासाकरिता. त्यासाठी लागणारं काय काय साहित्य आहे ते आपण बघूया. हे साबू तांदूळ पहिले निवडायचे चांगले आणि पाण्यात भिजत ठेवायचे. 200 ग्राम घेतले. ही साखर, मीठ, 2 बटाटे साली काढून कट करून घेतलेत धुवून स्वच्छ पाण्यातून. मिरच्या 4 घेतल्यात. तेल घेतले फोडणीसाठी. हे शेंगदाण्याचं कूट. शेंगदाणे पहिले भाजायचे आणि हाताने जरा चोळून घ्यायचे. थंड झाल्यावर फोलकाटं काढून टाकायची आणि असे जाडं बरडं कूट करायचं. आणि हे अख्खे शेंगदाणे घेतलेत. मी आता तुम्हाला दाखवते. हे साबू तांदूळ सकाळी मी 4 तास भिजत ठेवले. पहिले निवडायचे आणि मग पाण्यात टाकायचे. पाणी भरपूर घ्यायचं आणि मग 5 ते 6 मिनिट असंच ठेवून द्यायचं भरपूर पाण्यात. आणि नंतर मग पाणी पूर्ण काढून टाकायचं आणि मग 4 तास ठेवून द्यायचे. मग चांगले भिजतात, नरम होतात चांगले. मी आता फोडणी करून घेते. तेल टाकते मी. दोन चमचे तेल टाकूया. तूप असलं तरी तूप टाकू शकता तुम्ही, आवडत असेल तर. आता आपण मिरची टाकूया. या मिरच्या 4 कट करून घेतल्या होत्या. जास्त तिखट आवडत असेल तर जास्त टाका तुम्ही. आणि थोडंसं मीठ टाकूया म्हणजे मिरची चांगली भाजते. प्रमाण कमीच ठेवायचं कारण आपल्याला इकडं साबुदाण्याला पण मीठ लावायचं आहे भिजवलेल्या. असं भाजून घ्यायचं 2 मिनिट. मिरची आपल्या भाजल्यात. आपण बटाटे टाकूया. बटाटे सर्वप्रथम सोलून कट करून पाण्यात टाकून ठेवायचे. धुवून घ्यायचे चांगले. आणि हे भाजून घेतलेले शेंगदाणे टाकूया. आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचे शेंगदाणे. कमी जास्त आवडत असेल तर जास्त घ्यायचे. आणि आता गॅस आपण बारीक करूया. गॅस बारीक करून झाकण मारूया आपण. बटाटा शिजला पाहिजे ना आपला. एक 4 ते 5 मिनिट असं एकदम स्लो गॅस करून झाकण मारायचं. आणि आता मी हे साबू तांदूळ आहेत त्याला मी मीठ साखर लावून घेते. आपण पहिले मिरचीत पण मीठ टाकले, लक्षात ठेवायचं. मीठ थोडंच टाकायचं. मग थोडी साखर टाकूया. तुम्हाला आवडत नसेल तर नका टाकू तुम्ही. कोणाला आवडतं गोड, कोणाला नाही आवडत. आणि असं चांगलं हे हलवून घ्यायचं. मिक्स करून घ्यायचं चांगलं. हे मी आता सकाळी टाकले साबू तांदूळ भिजत. समजा उद्या उपास असला आणि संध्याकाळी आपलं जेवण वगैरे झालं आणि रात्री जरी भिजत टाकले ना तरी सकाळच्याला खूप छान तयार होतात आपले साबू तांदूळ. मस्त एकदम नरम खिचडी होते कापसासारखी. हे 200 ग्राम घेतलेले मी. तर आपण आता बटाटे आपले वाफलून द्यायचे चांगले एक 4-5 मिनिट. आता 4-5 मिनिट झालेत. आपण झाकण काढून बघूया. मस्त बटाटा वाफरलाय. कलर पण मस्त आलाय. बटाटा आपला शिजलाय आता. मस्त शिजलाय बटाटा आपला. कोणी कोणी जिरे पण फोडणीला टाकतात. जिरे पण चालतं उपवासाला टाकलं तरी. त्याची हळद कोथिंबीर वगैरे टाकायची नाही खिचडीमध्ये. आता आपण हे
शाबू तांदूळ टाकून घेऊया नरम झालेले. मीठ आणि साखर लावले मी त्याला आवडीप्रमाणे. जरा हलवून घेऊया. गॅस एकदम बारीकच ठेवायचा, कारण खिचडीला जास्त जाळ सहन होत नाही, लागते लगेच खालून. उकडलेला आपण उकडून घेऊन बटाटा टाकला ना तरी पण चालतो, पण असं टाकल्यावर आणखी चव छान लागते. आता मी दाण्याचं कूट टाकून घेते. हे कूट पण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त जसं आवडत असेल, जास्त आवडत असेल शेंगदाणे तर जास्त टाकायचं कूट. तर हलवून घेते चांगलं एकजीव करून मस्तपैकी. तांदूळ एवढे नरम झाले की पाण्याचा हक्का मारण्याची गरज नाही. आणि रात्री घातली ना आणि सकाळी खिचडी केली खूपच छान होती खिचडी, एकदम मस्त नरम एकदम. दात नसले तरी चावता येते. आता मी झाकण ठेवते. गॅस एकदम बारीकच आहे. एक 5 मिनिट आपण झाकण ठेवूया. आता आपली 4 ते 5 मिनिट झालेले आहेत. आपण झाकण काढून बघूया. मस्त खिचडी तयार झाली. आणखी 1-2 मिनिट आपण असं थोडा वेळ हलवून घेऊया. आता झाकण काढून मी 2 मिनिटं चांगली हलवून घेतली. खिचडी आपली तयार झाली. मी गॅस बंद करून घेते. मी काढून घेते ताटात. अशी ही आपली शाबू तांदळाची उपवासासाठी बटाटे टाकून खिचडी तयार आहे. गोड दह्याबरोबर खा, छान लागते. मस्त करून बघा आणि माझा व्हिडिओ लाईक करा.